तर मग गुड मॉर्निंग मित्रांनो, आज मला जायचं आहे स्वराजला भेटायला. स्वराजला 8 दिवस झाला अक्षरशः मी भेटले नाही, तर मला करमतच नव्हतं. मग मी मुलाला म्हणलं चल रे आपण स्वराजला भेटायला जाऊ. तर मुलगा म्हणला आई गाडीत जरा पेट्रोल भरतो आणि चालतो रस्त्यानं, कारण कुठं पेट्रोल पंप असेल किंवा नसेल ते माहिती नाही. मग आणि रस्त्याने असं तर बांधकामसुद्धा चालू आहे, रस्त्याचे बांधकाम चालू आहे, तर म्हणजे पुलाची कामं चालू आहेत, रोडचे कामं चालू आहेत, तर आपल्याला कुठं थांबायला जमणार नाही. त्याच्यामुळे मी काय करते, ट्रॅफिक फील करून घेतो आणि मग आपण व्यवस्थितपणे जाऊ शकतो स्वराजकडे. पण थोडासा लांबचा रस्ता आहे. तुम्हाला असं वाटेल की व्हिडिओ मोठा होत आहे, कारण मी रस्त्याची सीन घेत आहे, कारण तुम्हाला दाखवत आहे की हडपसरला जाता वेळेस सीन कसले भारी भारी आहे. तिथं शनी मंदिर आहे आणि तिथं रस्त्यामध्ये शनी मंदिर आहे, तर तिथं ना दररोजचं फुल गर्दी असते. शनिवारी अक्षरशः असतीच असती आणि दररोज पण असते. घरी असं वाटलं होतं की रस्त्यानं चाललो तर खरी, पण पाऊस नव्हता. पण बरं झालं अक्षरशः पाऊस नव्हता. हा आहे बघा मगरपट्टा. तर इथून मगरपट्टा चालू होतो हडपसर संस्थेच्यानंतर. आणि मगरपट्टा इतका सुंदर आहे का नाही. तिथं IT पार्क आहे. जे आपल्यासारखे गरीब कामाला आले असतात ते ह्या मगरपट्ट्यामध्ये कामाला जातात. तिथं सगळ्या प्रकारची कामं असतात, हाऊसकीपिंग, सिक्युरिटी गार्ड, तुम्हाला जे काही असेल ते. आणि जेणेकरून जे लोक खूप शिकले आले त्यांच्यासाठी हे IT पार्क आहेत. त्यांना तिथे जॉब असतात लाखानं 50नं, जे काय असेल XYZ ते. आम्ही पुढं गेलो, लागला बाबा थोडासा पाऊस. मी अरे बोलू आता तर अंग भिजतो आपलं. पण पाऊस जास्तीत जास्त आलाच नाही, एकदम मस्त 5 मिनटं आला. मग आम्ही पोहोचलो आहे खराडी एरियामध्ये. खराडी एरियामधला सीन बघून तुम्ही इथं अक्षरशः हप्प होताल. 50-50, 60-60 फुटाच्या अक्षरशः मोठमोठाले बिल्डिंग, गार्डन असलं, म्हणजे सीन इतका भारी वाटतो. तुम्हाला पण दिसतच असेल हा सीन. तर चला मग स्वराज काय करते बघूया. स्वराजला इतका आनंद झाला मला बघून. बाई लेकर किती खुश झालं ग. मामा कुठे मामा? हॅलो फॅमिली, हा बघा स्वराज. स्वराजची आज भेट झाली, कारण 8 दिवस झालं स्वराजची माझी भेट नव्हती. आता स्वराजला जायचंय जिन्यावर. तर वाघोलीला पाऊस चालू आहे, आता थोडा उघडला. म्हणलं कपडे वाळत घाला, पण स्वराज वाळूच घालतो दे ना कपडे. मागेच यायलाय, ऊन पडले, तर चाललेत आमचे कपडे वाळू घालणं. तर स्वराज आमचा काय कपडे वाळू घालू देत नाही. हो स्वराज, स्वराज दीदी दीदी चालूच ठेवते. मी आले तर करमाले तुला. तुला चांगलं वाटायला का मी आले तर? चांगलं वाटायले राहू का मग इथंच? हो म्हण, हो म्हण, हो. हो आमचं स्वराज घालते कपडे वाळत. हा जायचं का खाली? ऊन लागाले का वरी? आज तर ऊन पडले. झाले कपडे वाळू घाल ना. हो का पप्पी दे, बाय कर. बाय कर. हा सद घालून झालं. आता आम्ही चाललो आहेत पोहे खायला, स्वराज आणि मी. स्वराज पोहे खायचे? हो नाही. आता मस्त गरमागरम पोहे, इडली, हाय स्वरा, हे सांबर. तर आमचा स्वराज चाललेला आहे दुकानात. स्वराज मम्मम आणायला. काय आणायचं? काय आणायचं? मम्मम. तर स्वराज दुकानात चाललाय. बघू आहे तिथं. स्वराज काय मम्मम घ्यायची? काय घ्यायचं? काय 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 घ्यायचं? मम्मम काय घ्यायची? काय घ्यायची? हा काय घ्यायचं? काय ते घ्यायचं? मम्मम घ्यायची. इकडे 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 ना. आय बघू दे. काय काय आहे? फुगा आहे. ते फुगा आहे, धर घे. मात्र असाच धुणं टाकलं की असाच यायलाय, वाळूच देणं झालाय धुणं. हा पाऊस माझी एवढी बेजारी करतो. एकदा वरी एकदा खाली, एकदा खाली. खाली गेलं की ऊन पडते, वरी आलं की पाऊस येतो. काहीच काम होईल ना. तू आज मी स्वराजकडे आले आणि आमची पावसाने एवढी बेजारी केली की 3दा कपडे घेऊन खाली, स्वराजचे कपडे घेऊन 3दा वरी. आहे ना स्वराज? एवढे कपडे नाही का स्वराजने धुतले? कोणी धुतले स्वराज? कोणी धुतले? हाय म्हण. हॅलो हाय. मी लय
हुशार झालं म्हणा आता. आमचा स्वराज राहतोय वाघोलीला, तर आज मी वाघोलीला भेटायला आली. कुठं चला, पळायची घाई असते स्वराजला नुसती. बाय स्वराज बघा कसा दिसता, इकडून तिकडे शायनिंग मारत फिरत आहे, फक्त पळवीत आहे मला फक्त स्वराज. असा जोरात पळत होता, असा रपकला. हा स्वराज, अय भोंब्या इकडं बघ. हाय. दीदी संग खेळा चला. बघा आमच्या स्वराजला फक्त दीदी लागती खेळायला. स्वराज, दीदी संग खेळा. खेळ ग, तुला स्वराजला आवडते होय? स्वराजला आवडते. आमच्या स्वराजला फक्त बाहेर खेळायला, धिगाणा करायला, दीदी सोबत, आजी सोबत, आई सोबत पाहिजे आणि बाहेर फिरायला, नाही का? हे बघा स्वराजचे केस कशी झाले, तर त्याच्यापेक्षा आमच्या दीदीचे चांगले आहेत केस. स्वराज कोणाचे केस चांगले आहेत? बघा स्वराज सुद्धा बोलते की दीदीचे केस चांगले आहेत म्हणून, आहे का नाही? आज सकाळपासून छताव एकदा खाली एकदा, छताव एकदा खाली एकदा. पाऊस असल्यामुळं आमचं धुनच काय वाळत नाहीये. एकदा उलथ पालथ करू करूच बेजार गुप्पू गुप्पू. आमच्या स्वराजला आताच बोलायला शिकायला थोडं, तर स्वराज काय म्हणते? गुप्पू गुप्पू. गुप्पू बाळ आहे का माहिती? बाळ गुब्बू गुब्बू म्हणते. कशी म्हणते? गुब्बू गुब्बू. स्वराजची मम्मी आली. स्वराजची मम्मी आली इकडं. जा मम्मीकडे जा, घाल कपडे. स्वराजला नाही आलीस? स्वराज आणि स्वराजची मम्मी चालली डी मार्टला किराणा भरायला. स्वराजला नवीन कपडे घातले, फक्त स्वराजला फिरायला लागते. है ना स्वराज? आज जा. टाटा. दीदीला टाटा कर. दीदीला टाटा कर. दीदीला टाटा कर. दीदी टाटा कर त्याला. कसं करतो? जा चल. हा जा, खाली जा. हो हो हो, जा फिरून या. जा बाय. बघ दीदी टाटा करती. जा. मी बी हो यायले यायले यायले. चल ना, हे का यायले मी. कसा स्वराज रडतोय. तर टाटा. स्वराज गेला भूर. वाघोलीमध्ये 5-6 हजारामध्ये अशा 2 रूमा भेटतात. तेवढ्या जागेमध्ये आपल्याला ॲडजस्ट करायचं असते, आपला सोफा ठेवायचा असते. बघा मी आज दसरा काढल्यासारखं काम काढलंय म्हणून घरामध्ये माझी साफसफाई चालली. तेवढ्याच जागेमध्ये ॲडजस्ट करावं लागते. तुम्हाला वाटेल तर हे काय रूम काय एवढा मोठा नाही आहे, खूप छोटा आहे. आमचा तसा मोठा आहे. आणि हे किचन आहे. किचन तर तुम्हाला सांग का, किचन तर तुम्ही म्हणता ना असा काय राडा पडलाय. आज दसरा काढलाय, दसरा तुम्ही म्हणता म्हणजे स्वच्छता काढली आहे सगळी, पूर्ण क्लिनिंग चालली. तर हे काय एवढं मोठं नाही बघा. म्हणजे लय छोटी रूम आहे, लय छोटी. म्हणजे काय म्हणतात 4x4ची असेल बघा, इतकी छोटी रूम आहे. तेवढ्यातच किचन मोठा, तेवढ्यातच रॅक काढलेलं. आणि भाडं किती? 6000. आणि पाणी किती येते रोज इथं? अर्धा तास. आणि लाईट बिल किती येत आहे? 1000. आणि मग आपलं तिच्यामध्ये 1 BHK असलं तर आपलं तिच्यामध्ये संडास बाथरूम, ते बी एकत्रच. संडास आणि बाथरूम वेगळं वेगळं नाही, तेवढ्याच जाग्यात. संडासला संगत जा, आंघोळीला संगत जा. तर मी आज सकाळी खूप काम काढले आज. आता स्वराज गेलाय बाजारात, म्हणून म्हणलं चला थोडासा ब्लॉग बनवू द्या. आणि माझा जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर मला कमेंट करत जा. बघा इथं फ्रीज, तिथं काय ते सगळं म्हणजे ओव्हन, म्हणजे सगळं इथं रॅक, इथं मशीन, हे सगळं म्हणजे एवढ्याशा जागेमध्ये सगळं इथं ॲडजस्ट करावं लागते. आणि हे बघा खूप छोटी रूम आहे, एवढी मोठी नाही काय नाही, एकदम छोटी. असतं घर म्हणलं ना तर घरात पसारा पडणारच. तर आज काम जास्त काढलं म्हणून आमचा पसारा पडला, नाही तर तिचं सगळं टापटीप व्यवस्थित एका जागी असते. बायकाच्या जातीला सकाळी उठलं तसं काम असते, पण त्या बाईचं काम अक्षरशः तिच्या घरच्या नवऱ्याला दिसत नाही, लेकराला दिसत नाही, कोणालाच दिसत नाही. कारण उठलं तसं तिचा हात चालूच असतो.
पण ती जर थोडं बसली ना तर तिला म्हणतात आज काय आराम चाललाय. पण तिनं काम केलेलं मात्र ना कोणाला दिसत नाही. खरं एक नाही. सकाळपासून काम करत होते, आत्ता झालं. आज अख्खं सगळं घरातला राडा काढला होता. धुणं भांडी भरपूर एकाच दिवशी.